अक्षय पाटलांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपले आदरणीय बाळासाहेब धर्माजी प्रत्येक वर्षी नित्यनेमाने रामजन्मोत्सव साजरा करतात. त्यांची चिरंजीव आमचे प्रथमेश भैया असतील, आमच्या ॲडव्होकेट आमच्या ताई असतील, बरं का, हे सुंदर प्रकारचं कुटुंब एकत्रित येऊन आमच्या आदरणीय गणेश भाऊ मोठे असतील, परत विष्णू भाऊ मोठे असतील, ही सगळी कार्यकर्ते मंडळी एकत्रित येऊन मला सुंदर प्रकारचं महाराज या कार्यक्रमाचं या सत्संगाचं आयोजन करतात आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारी आमची आई नितांत आमच्यावर सगळ्यावर प्रेम करते. कृष्ण महाराज असो, मी असो, आमचे हे कृष्ण महाराज विकास महाराज सगळ्या महाराज मंडळीवरती नितांत प्रेम करणाऱ्या आमच्या नवा आई, त्या म्हटल्या नवा माझं नाव नाही म्हणजे नर्मदा आहे, बरं पण त्यांना इथं त्यांच्या जवळच्या काही मैत्रिणी त्यांना बाईच म्हणतात सगळ्यात आणि म्हणून मी त्यांना नवाईच म्हणतो, पण त्यांचं नाव नर्मदा आई, बरं का. नर्मदा आईच्या सुद्धा सुंदर प्रकारच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या सप्ताहाचं या रामकथेचं आयोजन होतंय. जसा भगवान परमात्मा मला बुद्धी देईल तसे सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील. या सेवेकरता आवर्जून माझ्यावरती बंधुवर अगदी भावासारखं प्रेम करणारे आमचे आदरणीय पूजनीय दिग्गज क्रमांक 60 चे अध्यक्ष श्री हरी भक्तिपरायण कीर्तन ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरी भक्तिपरायण कृष्णा महाराज म्हात्रे, बरं का, आदरणीय पूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय एकनाथ बाबांचे ते चिरंजीव आहे आणि एकनाथ बाबांचा जो वारसा आहे परमार्थाचा, तो वारसा सार्थपणे खऱ्या अर्थाने आपल्या अंगाखांद्यावरती घेऊन महाराज जे चालवतात ते आमच्या आदरणीय कृष्णा महाराज देखील इथे उपस्थित झालेले. चौकदार म्हणून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे धर्माभाऊ आहेत. इकडे कृष्णा महाराज आहेत, नितीन महाराज आहेत, वर्णका करता विकास महाराज आहेत, बरं का, विनेकरी बाबा आहेत, काळकरी बाबा आहेत. आपला सत्संग होतो स्वागत केलेलं प्रसाद घेतला अर्धे ते अर्धे तुला घोडेच असावे पण जाणकार असावे, बरं का. कृष्णा महाराज कृष्णा महाराज ही सगळी गाणारी मंडळी थोडेच काळकरी पण अजिबात काळजी करू नका. तेवढ्याच ताकदीमध्ये आपलं तेवढ्याच ऊर्जेमध्ये कीर्तन संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. उलट डोळ्याने दिसणार नाही तेवढा समाज समोर बसलेला आहे आणि काही जरी इकडे तिकडे गप्पा लावले काही उपयोगाचे नाही ते श्रोते, बरं का. थोडेच असावे समोर बसलेले पण चांगलं ऐकणारे, कीर्तनकाराकडे लक्ष देऊन ऐकणारे असे श्रोते जर असते ना तर मला ते कीर्तनकाराला सुद्धा एक एक तत्व मांडण्याकरता अतिशय महत्त्वाचं खऱ्या अर्थाने वाटतं. म्हणून चांगले ऐकणारे श्रोते 3 दिवस आपण रामकथा ऐकली, आज कृष्णचरित्र आणि रामचरित्र सुद्धा जन्मोत्सव आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा आहे. म्हणून चिंता एकाग्र करून आपण याच्या चिंतनाकडे लक्ष द्या. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि त्या वेळेमध्ये मला अर्धा तास माझे पाऊण तासच माझ्याकडे शिल्लक आहे. या अभंगाचा भाव हे आपल्या समोर ठेवायचा आहे, कृष्णचरित्र हे आपल्या समोर ठेवायचं आहे आणि रामचरित्र सुद्धा मला अगदी पाऊण तासामध्ये ते अर्ध्या तासामध्ये आपल्या समोर मला ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. ऐका, मी तुरंत अभंगाकडे वळतो. अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी एका गवळणीच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करत असताना आपण किती मोठा परमार्थ करतो याला काहीही देणं घेणं नाही महाराज भगवान परमात्म्याला, बरं का. काही सगळ्या अंगाचं पंढरपूर करते महाराज, इकडं तिकडं कुठं छापे मारते. आमचे कृष्णा महाराज मला खाजगीमध्ये विनोदामध्ये म्हणत असतात, महाराज हे मला असं आवडतच नाही. ढोंग विठाला तुम्ही आहात ना तसे जरी राहिला पण अंतःकरण जर पवित्र जर तुमचं असेल ना महाराज तर तो परमार्थ तुमचा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही पॅन्ट शर्ट घातले का तुम्ही धोतर घातले याच्याशी घेणं नाही महाराज. तुमचं मन किती पवित्र आहे. जर हातात शेंडी वाढली म्हणजे परमार्थ पूर्ण होतो का नाही. अंगाला सगळं पंढरपूर केलं अंगाचं म्हणजे इकडे तिकडे छापे मारले म्हणजे परमार्थ पूर्ण होतो का नाही महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू का, अरे तुम्ही तुमचं जीव जरी ओवाळून टाकलं ना त्या रामावरती आणि कृष्णावरती आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जर प्रेम नसेल आणि तुमच्या अंतःकरणाची जर अवस्था नसेल ना तर तो भगवान परमात्म्याचा केलेला खऱ्या अर्थाने भक्ती ठरत नाही, भाव ठरत नाही. तो भगवान परमात्म्याशी केलेला व्यभिचार ठरतो. मी बोलत नाही, देवापासी नाही भाव, भक्ती वरी वरी भाव आणि समर्पिला जीवन आहे तो हा व्यभिचार. विठाला तो भगवान परमात्म्याशी केलेला खऱ्या अर्थाने
आणि व्यभिचार ठरतो महाराज, व्यभिचार. म्हणून देवाची साधना करत असताना महाराज आपल्या अंतःकरणातल्या भावाला आणि प्रेमाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या जीवनातल्या अवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. वर दिसायला परमार्थिक आहे, पण आतमध्ये जर पाहिलं महाराज तर सगळं याच्या त्याची निंदा करण्याचं खऱ्या अर्थाने गोष्टी डोक्यामध्ये भरलेल्या आहेत बरं का. काय अर्थ आहे त्या परमार्थाला मी विनोदाने सांगत असतो महाराज. मोठके निमिष भरी दे तुझा आहे बरं का. एक क्षण जरी आपण भगवान परमात्म्या करता जर दिला ना महाराज, तो भगवान परमात्मा आपल्यापासून दूर नाही हो, तो अगदी आपल्या जवळ आहे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्या धर्मपत्नीला उपदेश करत असताना म्हणतात, जिजे अगं तो भगवान परमात्मा आपल्यापासून दूर नाही ग, तो अगदी आपल्या जवळ आहे महाराज. तुका म्हणे